बाई हा माणूस अजून झोपेल ना, 10 वाजले तर काहीच घेणं देणं नाही ना. काहीच नाही खरं या माणसाचं. अय उठा ना. इतक्या वेळ कोणी झोपत असतं का? गांडीवर ऊन पडूस तर काही घेणं देणं ऐक नाही तुम्हाला. मला काही घेणं देणं नाही. तुला काही घेणं असेल तर घे, मला नाही घ्यायचं काही. आणि गाडी ऊन पडत तर झोपले म्हणते. कुठे ऊन आहे का? इथे एवढं मला स्लाब दिसत नाही, तुला वरून टाकेल. ऊन नाही पडलं, झोपू दे. अहो उठा ना. उठा पटकन. देता अशी माणूस आहे हा. उठा पटकन. काय हो, झोपू दे ना हो, तू बी काय हो. अहो गांडीवर ऊन पडलं ना, झोपू द्या ना म्हणते का अजून. परत तेच म्हणतो कोण डबल कुठे ऊन दिसू राहिलं तुले? मला दिसत नाही फुटके तुले. अहो मला चष्मा लागेल पण ती मन आहे नुसती. खरंच पडत असतं का ऊन? लेचा अशी माणूस आहे हो तुम्ही. कसं होईन हो तुमचं? मी हाय म्हणून टिकले, नाही तर दुसरी असती गेले असते आता लोक. हा, दुसरी असते गेली असती म्हणते. अहो तू पहिलीची ना, दुसरी असते ती ठेवून घेतली असती मी, तुला दिलं असतं काढून. काय म्हणलो तुम्ही? काही नाही. चाल होय, काय का मी. अहो लवकर आटपा आपल्याला सोयाबीन विरळणं शेतामध्ये किती दाट झाली ती. हा, जाऊ. होय, पाणी द्या पिले पाय. पाणी टाक मले. हा टाकते पण उठा लवकर तुम्ही. हा जाय, आलोच मी. होय ना, जाय ना आता. हा चालले लवकर या. काय बापा ही बाई झोपू देत नाही. दररोज सकाळी उठलं उठलं किर 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 करतच राहती. नाकच लग्न केलं रे बाप्पा. पहिलं काय आयुष होती. काय मस्त सकाळ सकाळी उठून कॉलेजला जात होतो. काय मस्त पोरी पाहत होतो. आता तर नुसत्या पोरी पाहिल्या तर म्हणते हा तुमचं तिचा काही आहे. काही की चालत राहते. दररोज घरी आलं की मोबाईल चेक करत. आता पहिले काहीच टेन्शन नव्हतं बाबा. हे आणलं एवढं खादो करून घरी. रिकामा टेन्शन घेऊन आला रे देवा मी घरी. काही खरं नाही मग. काय बोल राहिले हो तुम्ही? हा काही नाही म्हणलं जाय. मला माहित नव्हतं तुमच्या मनात एवढा वाईट विचार म्हणून माझ्याबद्दल. आता माहित झालं हो. जाऊ दे तिकडं. काही नाही होत मला. किती बोला तुम्ही. बरोबर आहे हो. लोक बरोबर म्हणते की भीतीले काढ राहते. पण भीतीले काढ नाही राहत. अशा पालीची टेकते भीतीले बाहेरून आणि त्या ऐकत्या. जाय होय, कर कामाची काम. उठा लवकर. आता ती आपली सोयाबीन विरळ नाही ना, किती दाट झाली. पतली कर नाही ना. उठा लवकर. इतकं वाईट बोलू नका माझ्याविषयी. चालले मी. लवकर या. माझ्याबद्दल एवढा वाईट विचार करते नाही. इतकं वाईट बोलते ना. मी आहे म्हणून तिथे दुसऱ्या असती चालल्या गेल्या असती. आई व पोरगी झोपली का? हा झोपून राहिली ती, पण ते उठला का? तुमचा लेक ताई अजून झोपेलाच ना. गांडीवर ऊन पडेपर्यंत झोपते ते. सोयाबीन विरळाची काही किती दाट झाली ती. काही घेणं देणंच नाही द्यायला. त्याची काही गरज नाही वावरात मध्ये. तू जाय माल पाय आणि घरी ये. हाव ना, तेच करते आता. जसं मी तुमच्या लेकाला पाहिजे दररोज झोपेल राहते, ते उठत नाही. आता तसं मी मालाला पाहिजे शेतात जाऊन घरी वापस चालले येते. हा तसंच कर. का सोयाबीन रळता येईल. हा तसंच करते आता. तुमच्या लेकाकडे मी रोज पाहिजे. पाहिलं किती रळल्या गेले ते, किती पतले झाले ते. अहो फुटके तुले दिसत नाही. अव तर त्याचं लग्न झाल्यापासून सनी तो किती पतला झाला. अहो त्याच्या डोक्याचे केस पण पतले झाले ना. ते का मायामुळे झाले का मग? त्याला टेन्शन आलं, ते जास्त टेन्शन घेते ना, त्यामुळे झाले ते केस पतले. तुले पाहून सनी त्याला टेन्शन येतं तर त्याच्या डोक्याचे पतले केस झाले. आता वावरात मध्ये जर कधी गेलं तर सोयाबीन कशी पतली बनणार नाही. हा बरोबर बोलली आई तू. ती सोयाबीन पाहिल्याबरोबर ती सोयाबीन पतली होती. मग क्या सभी नाही का हिच्यामुळेच पतली झाली. टेन्शन घेऊ घेऊ लयच टेन्शन आणलं मी घरी. रिकामं लग्न केलं मी हिच्याशी. अहो मा ती उरपळून बी जाईन. इले पाहू पाहू ती सोयाबीन कस तरी झाली तर नको धाडू इले वावरात. जाऊ घरीच जातो मी. काय पाहू राहिली? राहू दे केस जे आहे ते बी.